स्वाभिमानीच्या आज जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद होतीये। या परिषदेमध्ये ऊसाचा दर आणि आंदोलनाची दिशा ठरेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही 24वी ऊस परिषद आहे, ज्या परिषदेला राजू शेट्टी उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया कोल्हापूरला। आपले प्रतिनिधी सतेज जौनकर। सतेज, गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न, खरं तर ऑक्टोबर महिना आला की ऊसाच्या गाळपासंदर्भात चर्चा होऊ लागते। आज तीच ऊस परिषद 24वी कोल्हापूरमध्ये होतीये, ज्याचं नेतृत्व अर्थातच राजू शेट्टी करतील। नक्कीच लाघवी, आपल्याला माहिती की आज संध्याकाळी साधारणतः 4:30 नंतर ही ऊस परिषद आहे ती जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरती पार पडणार आहे आणि या सगळ्याचं नेतृत्व आहे ते माजी खासदार राजू शेट्टी हे करणार आहेत। शिवाय या परिषदेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी येतातच, मात्र कर्नाटकातून देखील यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी दाखल होणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। एकूणच जर पाहिलं तर या ऊस परिषदेसाठी राजू शेट्टीने अक्षरशः गेल्या महिन्याभरापासून रण पुकारल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे असेल, इकडं विदर्भ, मराठवाड्यात देखील त्यांनी दौरे केलेले आहेत, शेतकरी मेळावे घेतलेले आहेत, कोपरा सभा घेतलेल्या आहेत, गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या जो परिणाम पाहतोय कुठेतरी एक या ऊस परिषदेकडे कारखानदारांचं लक्ष लागलेलं असतं। कारण पहिली उचल किती घ्यायची हे या ऊस परिषदेमध्ये मागणी आहे ती राजू शेट्टी या ठिकाणी करतात आणि त्यानंतरच कारखाने आहेत ते या ठिकाणी सुरू केले जातात। खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचा संघर्ष आहे तो आपल्याला अटळ असल्याचं पाहायला मिळते। गेल्या काही वर्षांपूर्वी उग्र आंदोलन देखील झाली होती, मात्र याच आंदोलनामुळे शेतकऱ्यांना जो ऊसाचा दर आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे तो मिळालेला होता। कारखानदारांना देखील याची एक आंदोलनाची एक भीती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली होती। त्यामुळे यंदाचा जर अंदाज पाहिला तर साधारणतः 3600 रुपयांची दर आहे तो या ठिकाणी मागितला जाईल अशी एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। कारण जागतिक बाजारपेठेत साखरेला खूप मोठी मागणी आहे आणि त्यामुळे साखरेचा दर आहे तो नेहमीच उच्चांकी राहिलेला आहे, 3600 ते 4000 राहिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एक यावेळेस चांगला दर जो आहे तो शेतकऱ्यांना मागितला जाईल आणि याच ऊस परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या ऊस परिषदेसाठी सतेज, मुद्दा लक्षात येतोय। सतेज, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।